जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार वनक्षेत्र हद्दीत असलेल्या मौजे रनाळे वनपरिक्षेत्रात वनविभागाने बांधलेले मातीनाला बंधारे पहिल्या पावसात फुटून वाहून गेले आहेत। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसून पिकासह विहारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्रकार नंदुरबारमध्ये समोर आला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील मौजे रनाळे गावाजवळच्या नंदुरबार वनक्षेत्र हद्दीतील मौजे रनाळे वनपरिक्षेत्रानजीक परिसरातील 60 कुटुंबियांची शेतजमीन आहे। यावर गेल्या वर्षी वनविभागाने 7 मातीच्या बंधाऱ्यांची निर्मिती केली होती। मात्र बंधारे बांधत असताना पिचिंग न झाल्याने आणि त्याला जाळीही न बसवल्याने पाण्याचा निचरा होण्यास जागाच राहिली नाही। परिणामी हे बंधारे क्षमतेपेक्षा जास्त भरून फुटल्याने परिसरात पाण्याने मोठे नुकसान झाले आहे। या नुकसानीबाबत वनविभागाला पत्र देऊन पंचनामा न झाल्याने संबंधित शेतकरी देखील चांगलेच संतप्त झाले आहेत। तर वनविभागाने याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
गेल्या वर्षी साधारण मार्चच्या आसपास यांनी खोलीकरण केलं. खोलीकरण केल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं होतं की माठी बंदर बांधू नका, जर हे फुटलं तर सर्वात नुकसान होईल पूर्ण शेतकऱ्यांचं. त्यांनी तर काय केलं, त्यांनी त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं. त्यानंतर त्यांना सांगितलं बुवा तुम्ही पिचिंग करतायत का, ते म्हटले का बुवा पिचिंग वगैरे काही नाही आहे. त्यांनी जाळी पण लावली नाही, पिचिंग पण केली नाही. आणि हा बंधारा ह्या पावसामध्ये फुटून पूर्णपणे माझ्या शेताचं नुकसान झालं आणि विहीर पूर्णपणे कोपरली गेली आणि हे पाणी पूर्ण विहिरीत गेलं. त्या विहिरीत गेल्यामुळे माझ्या शेताचं पूर्ण नुकसान झालं आणि विहीर पण पूर्ण डॅमेज झाली. वन विभागाला एक पत्र दिलं आहे, कलेक्टर ऑफिसला पत्र दिलं आणि एक पत्र फॉरेस्ट डिपार्टमेंटला पण दिलं आहे, सामाजिक वनीकरणला. त्यांना पण सांगितलं. ते म्हटले का बा आम्ही साहेबांना पाठवू आणि तिथलं पंचनामे वगैरे करू, तुमचं नुकसान भरपाईचं काय ते आम्ही बघू. पण त्यानंतर आता त्या गोष्टीला 15 दिवस होऊन चाललं आहे. एकाचंही इथे येणं नाही किंवा बघणं नाही, साधं पंचनामा पण नाही. सगळं उडवडीचं उत्तर आहे. तो बिलाल शाह म्हणून एक इथं वनरक्षक आहेत, ते म्हटलं मी मॅडमांना घेऊन येतो. साधारण एक 10-15 दिवस झाल्या गोष्टीला, अजून मॅडम पण नाही आणि वनरक्षक पण नाही. हा जो बंधारा फुटला वरचा, त्याचा फ्लो एवढा जोरात होता का हे पूर्ण ते पाणी या विहिरीचं पूर्ण आजूबाजूला आलं आणि पूर्ण कपारून पूर्ण विहिरीची पूर्ण रिंग खराब करून पाणी सहित पूर्ण माती त्या विहिरीत गेली. आणि हा एवढं मोठं नुकसान आहे. आता याला परत मला विहीर कोरणं, पूर्ण गाळ काढणं, परत रिंग तोडून परत नवीन रिंग बनवणं, हा एक शेवटचा पर्याय राहिला आहे. कमीत कमी हे 3 लाखाचं नुकसान कमीत कमी आहे आजच्या तारखेला. वर बंधारे बनवले होते मातीचे 7 बंधारे. त्यावेळेस आम्ही त्यांना सांगायचो का बाबा तुम्ही व्यवस्थित काम करा जेणेकरून फुटायला नको. त्यावेळेस ते म्हटले होते हे एकदम चांगलं काम आहे, फुटणार नाही, तुमच्याच कामाचं येईल असं तसं. त्यांनी दरवेळेस सांगायचं, दरवेळेस त्यांनी हेच उत्तर दिले. आणि पहिल्याच पावसामध्ये जेव्हा फुटला बंधारा तेव्हा एवढ्या जोराचा फ्लो आला का हे तुम्ही सगळं बघताय समोर. याला तोडून पाणी संपूर्ण या पूर्ण विहिरीला कपारून पूर्ण पाणी मध्ये गेलं आणि गावासहित पूर्ण पाणी पण जमा झाले खाली. 7 बंधारे पूर्ण बांधले होते त्यांनी. 7 बंधारे बांधून त्यांनी कमीत कमी इथे 3 महिन्यापासून पोकलँड वगैरे होतं सगळे काम करायचे. त्यावेळेस त्यांना सांगा तुम्ही व्यवस्थित करा, पिचिंग वगैरे करा. पिचिंग पण त्यांनी केली नाही, जाळी लावली नाही. त्यासाठी त्यांना सांगायचं होतं. आता ते पूर्ण तुटलं मातीचं असल्यामुळे आणि पूर्ण फ्लो फास्ट आल्यामुळे हा सगळं नुकसान हे समोर दिसतंय तुम्हाला. तक्रार केली त्यांची, 15 दिवस झाले एक तक्रार केली. त्यांचा जो वनरक्षक होता तो इथं आला, त्यांनी सगळं बघितलं. ते म्हटले मी मॅडमांना घेऊन येतो सोबत. पण आज पाहतो 15 दिवस झाले मॅडम पण नाही आणि वनरक्षक पण नाही.